नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे आनंदी राहा, हसत खेळत राहा, मजेत राहा. आणि भाई पावसाळा चालू झाला. आपला महाराष्ट्र हा पावसाळ्यात खरंच पाहण्यासारखा प्रदेश आहे. तर मनसोक्त फिरा आणि पावसाळ्याचा आनंद घ्या. सो मित्रांनो, मागील काही दिवस आपण मीरा भाईंदरमधील सेकंड हँड गाड्या व डीलरशिप एक्सप्लोर करत आहोत. आपण आधी एक मराठी डीलरशिप आदित्य कार्स एक्सप्लोर केला आहे आणि आजची आपली डीलरशिप एक मराठी डीलरशिप आहे. ओम साईनाथ ऑटो डील्स नाव आहे. सो चला आजच्या डीलरशिपकडे आपल्याला काय काय गाड्या बघायला भेटतात ते एक्सप्लोर करू. लेट्स गो. तो मित्रांनो, आपण आलो आपल्या पहिल्या गाडीकडे आणि आपली पहिली गाडी आहे एमयूव्ही सेगमेंटची. आता ह्या गाडी तुम्हाला बघून कळली असेल, या गाडीची ओळख किंवा परिचय द्यायची गरज नाही. सो मित्रांनो, किंबहुना ही एक अशी गाडी आहे ना, म्हणजे ती नॉन मारुती गाडी आहे आणि या गाडीचे फॅन्स, प्रेक्षक किंवा म्हणतात ना युजर वापरणारे गाडी आपल्याला भारतातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये मित्रांनो ही गाडी बघायला भेटणार आहे. आणि या गाडीचा जो दबदबा आहे आणि मित्रांनो ह्या गाडीची एक स्टोरी आहे. ती म्हणजे ही गाडी जी आता ज्यावेळेला ही ओव्हर डिमांड झाली त्यावेळेला टोयोटाने ही गाडी मार्केटमधनं काढायचा विचार केला होता, जसं त्यांनी त्यांच्या टवेरा बद्दल केला होता. सो तसं करत असताना मित्रांनो त्यांना मारुतीने अप्रोच केलं की बाबा तुम्ही असं करू नका, तुमचा जो प्रोडक्शनचा जो डिमांड आहे तो आम्ही पूर्ण करतो. आणि ह्या डिस्कशन नंतर पुढे जो मित्रांनो आपल्याला जे क्रॉसओव्हर्स बघायला भेटत आहेत, टोयोटाच्या काही गाड्या आपल्याला मारुतीच्या नावाने बघायला भेटत आहेत आणि मारुतीच्या काही गाड्या आपल्याला टोयोटाच्या नावाने बघायला भेटत आहे. सो तो हा सगळा डील आहे. आणि या गाडीची आजही डिमांड मित्रांनो म्हणजे म्हणतात ना, या गाडीचा अख्खा एक काळ आहे जो या गाडीने बघितला. आणि भाई गाडी खरंच खूप भारी आहे म्हणजे म्हणतात ना. आणि इंजन रिलायबिलिटी मित्रांनो, टोयोटाची इंजन रिलायबिलिटी ही खरंच वन ऑफ द बेस्ट आहे. असं मी नाही, असं भारतातलं नाही, तर असं जगातले सगळे कार एक्सपर्ट्स किंवा जे कार मेकॅनिक्स आहेत ते म्हणतात. सो मित्रांनो, आपल्या समोर जो आता हा मॉडेल आहे, हा इनोवाचा 2011चा मॉडेल आहे, सेकंड ओनर आहे, डिझेल आहे. आणि भाई ही गाडी चालली आहे 1.5 लाख किलोमीटर मित्रांनो. म्हणजे 1.5 लाख किलोमीटर जर आपल्याला असे कुठले जर ओडोमीटर आपल्याला कधी बघायला भेटत असतील ना, तर ते फक्त मी तुम्हाला सांगतो टोयोटाच्याच गाडीमध्ये बघायला भेटणार. आणि एवढं चालून सुद्धा गाडी म्हणजे म्हणतात ना अशी टश्चमसनं अशी एकदम ठाम उभी आहे गाडी, असं बघून या गाडीला फिलिंग येत आहे. आणि ओव्हरऑल गाडीचं इंटिरियर वगैरे म्हणजे एवढं ज्यांनी यूज केलंय त्यांनी गाडीच्या इंटिरियरचं प्रॉपर काळजी घेतलाय. म्हणजे 1.5 लाख प्रमाणे मित्रांनो वेअर अँड टेअर नाहीये. वेअर अँड टेअर खरंच खूप चांगला आहे. या गाडीमध्ये आपल्याला रूफटॉपला टीव्ही बघायला भेटतोय. सो या गाडीची मित्रांनो जी डीलर आस्किंग प्राइस आपल्याला आहे ती आहे 5,50,000. सो मित्रांनो, आपण आलो आपल्या सेकंड हँड गाडीकडे. आणि भाई आता जस्ट आपण याच गाडीबद्दल बोलत होतो की भाई म्हणजे म्हणतात ना मारुतीची जी ही गाडी आहे ना भाई, मी खरं सांगतो म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये आपलं फिरून झालं, आपण सेकंड हँड मध्ये एवढे डीलरशिप बघितले. आणि म्हणजे असं कुठचं कोपरा नाही असं आपण म्हणू शकतो ना या जगातलं, की जिथे ही गाडी आपल्याला जगातलं म्हणजे भारतातला, की भाई जिथे ही गाडी आपल्याला बघायला भेटणार नाही भाई. म्हणजे डीलरशिप असो, रस्ते असो, सीएनजी पंप असो, कोकण असो, कुठेही जा भाई ही गाडी तुम्हाला सगळीकडे भेटणारच. म्हणजे भाई या गाडीचा खरंच म्हणजे एक अलग लेवलचा सेल आहे भाई या गाडीचा. सो आपल्या समोर जो आता ही मित्रांनो अर्टिगाचा जो मॉडेल आहे 2014चा पेट्रोल प्लस सीएनजी मॉडेल आहे, सेकंड ओनर आहे, 85,000 किलोमीटर चाललेली आहे आणि डीलर आस्किंग प्राइस आहे 4,75,000 रुपये. सो मित्रांनो, आपली पुढची गाडी आहे TUV 300, एक इंडियन ब्रँड महिंद्रा कंपनीची ही गाडी आहे. सो मित्रांनो, आज जेवढे पण आपण सब 4 मीटर एसयूव्ही चे बघतो ना, म्हणजे थार आली, त्याच्यामध्ये आपली पंच आली किंवा कियाच्या गाडी आहेत किंवा आपल्या Hyundaiची गाडी आहेत. सो त्या सेगमेंटचं मित्रांनो कुठेतरी सुरुवात भारतामध्ये ह्या गाडीने किंवा ह्या सेगमेंटचं जे सुरुवात आहे कुठेतरी त्या सेगमेंटच्या सुरुवातीच्या गाड्यांमध्ये मित्रांनो ही एक गाडी आपण बोलू शकतो. सो ह्याच्यामध्ये मित्रांनो म्हणजे म्हणतात ना त्या वेळेमध्ये आपल्याला एक 7 सीटर पाहिजे असेल, अंडर 10 लाख पाहिजे असेल आणि बऱ्यापैकी फीचर्स आपल्याला पाहिजे असेल, तर त्यावेळेला ही गाडी खरंच खूप फेमस होती. आणि महिंद्राची बिल्ड क्वालिटी वगैरे आपल्याला माहिती आहे. ओव्हरऑल सगळं खूप मस्त होतं गाडीचं. सो रिअर मध्ये सुद्धा मित्रांनो इथे आपल्याला बॉटल होल्डर आहे, स्टोरेज स्पेस वगैरे बघायला भेटत आहे. इथे बेंच फोल सीट्स आपल्याला साईड सीट्स बघायला भेटत आहेत. ते हे जर आपण काढले तर डिक्कीमध्ये खरंच खूप सही स्पेस आहे. सो मित्रांनो, त्यावेळेला महिंद्राने 3 गाड्या काढल्या होत्या. KUV 100 होती, TUV 300 होती आणि XUV 500 होती, जी आता आपल्याला अपडेट होऊन XUV 700 एक भला मोठा फॉर्च्युनर लेवलचा रणगाडा बघायला भेटतो. सो या 3 गाड्या त्यावेळेला मित्रांनो महिंद्राने काढल्या होत्या. आणि या गाडीचं जे इंटिरियर आहे आणि मित्रांनो इंटिरियरच्या आधी म्हणजे हे खालती स्लॅब आहे, म्हणजे गाडीला बऱ्यापैकी आपल्याला हाईट बघायला भेटत आहे. म्हणजे आपल्याला कमी पैशामध्ये म्हणतात ना, जी प्रॉपर आपल्याला एसयूव्हीची फिलिंग म्हणजे आतमधनं बोनेट दिसतो, तर ते सगळे फीचर्स आहेत. तर मित्रांनो डोर कंट्रोल्स जे आहेत ते आपल्याला इथे नाही, सेंटरला जसे माझ्या रेडिगोमध्ये आहेत तसे आपल्याला बघायला भेटतात.
आणि हे खरंच चढून असं बसावं लागतं ना मित्रांनो, त्याच्यामुळे हे खूप बरं आहे. आणि ह्या अशा मोठ्या गाडीमध्ये आपल्याला बॉडी रोल वगैरे थोडंसं बघायला भेटतो, ज्यामुळे जे एन्थू किंवा जे यंग क्राउड असतो ना मित्रांनो, त्या लोकांमध्ये ही त्यावेळेला गाडी खरंच खूप फेमस होती. आणि या गाडीचं जे रगेड लुक होता ना मित्रांनो, त्याच्यामुळे ही गाडी खरंच खूप त्यावेळेला स्टँड आउट होती. आणि सेकंड हँडमध्ये मित्रांनो आपण जर कधी नोटीस केलं ना, तर ही गाडी सहजासहजी आपल्याला सेकंड हँडमध्ये ॲज सच अशी अवेलेबल कुठे कधी दिसणार नाही. कारण गाडीचा बिल्ड ओव्हरऑल एन्जॉय म्हणजे म्हणतात ना, एक सब 4 मीटरमध्ये आपल्याला 7 सीटर आहे. कम्फर्टेबल गाडी जर बघायची असेल, तर ही आहे. सो आपल्या समोर जो मित्रांनो आता मॉडेल आहे TUV 300चा, हा 2016चा सेकंड ओनर मॉडेल आहे. ही गाडी चालली आहे 78,000 किलोमीटर आणि या गाडीची जी डीलर आस्किंग प्राइस आहे ती आहे ₹5,25,000. सो मित्रांनो, आपण पुन्हा आलो आहे आपल्या सिडॅन सेगमेंटमध्ये. आणि मित्रांनो, सेकंड हँडच्या प्रत्येक डीलरशिपकडे आपल्याला सिडॅन सेगमेंटच्या म्हणजे म्हणतात ना, प्रत्येक वर्षाच्या म्हणजे ज्या वर्षामध्ये आपल्याला ज्या बजेटमध्ये, ज्या प्राइस रेंजमध्ये जो मॉडेल टॉप व्हेरियंट असेल, बेस व्हेरियंट असेल, आपल्याला म्हणजे म्हणतात ना, जसं पाहिजे तसं सिडॅन मॉडेल मित्रांनो सेकंड हँड मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आणि त्याचं कारणही तेच आहे, की आता मित्रांनो कुठेतरी भारतीय मार्केटमध्ये आपल्याला सब 4 मीटरचा ट्रेंड वगैरे एसयूव्ही ट्रेंडिंग होताना बघत आहे. पण भारतामध्ये मित्रांनो सिडॅन गाड्यांचा एक काळ होता आणि त्या काळामध्ये आपल्याला सगळ्या कंपनींच्या म्हणजे जेवढे कंपनी त्यावेळेला भारतामध्ये होत्या, आपल्याला सगळ्या कंपनींच्या सिडॅन्स आपल्याला बघायला भेटत होत्या. त्यामुळे त्यात सेकंड हँडमध्ये आणि बोलतात ना, कचकून व्हेरायटी आहे. सेकंड हँडमध्ये जर आपल्याला सिडॅन सेगमेंटमध्ये जर आपण कोणती गाडी बघत असाल ना, सर मी खरं सांगतो आपल्याला पाहिजे तसं ऑप्शन आपल्याला अवेलेबल आहे. हां, थोडंसं मार्केट एक्सप्लोर, रिसर्च वगैरे करावा लागणार आहे. आणि आता आपल्या समोर जी गाडी आहे मित्रांनो Volkswagenची, आता या कंपनीबद्दल मी सारखं आणि वेगळं कायच सांगणार आहे. सो इंजिन रिलायबिलिटी असेल किंवा बिल्ड क्वालिटी असेल, जर या गाडीला मित्रांनो आपण जर वेळच्या वेळी फक्त सर्व्हिस किंवा त्याचा जो मेंटेनन्स असतो ना, हा मित्रांनो आपण जर दिला ना, तर Volkswagenच्या गाड्या अशा आहेत या आयुष्यभर आपल्याला साथ देणार आहेत. आणि Volkswagenच्या गाड्यांमध्ये मित्रांनो आपल्याला ॲज सच असं ना रस्टचा कधीच प्रॉब्लेम बघायला भेटत नाही. त्याचं कारण आहे ते म्हणजे त्यांची पेंट टेक्निक. सो त्यांची पेंट टेक्निक काय ह्याबद्दल तुम्हाला माहिती मी पुढे कधीतरी सांगेन, ती थोडीशी लेंदी माहिती आहे. सो आपल्या समोर जो आता मॉडेल आहे Ventura, 2013चा सेकंड ओनर मॉडेल आहे. 75,000 किलोमीटर चाललेला आहे. आणि या गाडीसाठी आपली जी डीलर आस्किंग प्राइस आहे ती आहे ₹2,90,000. सो मित्रांनो, आपली पुढची गाडी आहे होंडा सिटी आणि सिडॅन सेगमेंट मधली एक दमदार गाडी जिला आपण म्हणू शकतो. तर आता तिथे मागे आपण अर्टिगा म्हणू शकतो. सो सिडॅन सेगमेंट मध्ये मित्रांनो ही एक गाडी होती ना, जिला म्हणजे जिला कम्पीट करायला मारुतीने सियाज गाडी काढली होती. पण तरीही मला आजच्या तारखेला बोलतात सियाज बंद झाली, पण होंडा सिटीचा नवीन मॉडेल तुम्हाला आजही मार्केटमध्ये बघायला भेटतो. त्यावेळेला ह्या गाडीचं मित्रांनो फॅन फॉलोइंग असेल किंवा म्हणतात ना परफॉर्मन्स असेल, बिल्ड क्वालिटी असेल, ही गाडी आजही मार्केटमध्ये म्हणजे आता समोरचा हा आपला सेकंड हँड मॉडेल आहे. पण आता ओव्हरऑल या गाडीचं तुम्ही लुक बघा. म्हणजे आता हा आपल्या समोरचा जो मॉडेल आहे, हा आहे 2014चा. पण काळाप्रमाणे मित्रांनो डिझाइन बघा काय मस्त वाटते. सो हे एक चांगलं होतं म्हणजे म्हणतात ना त्यावेळेच्या सिडानचं. आणि स्पेशली होंडा आपल्या गाड्यांमध्ये डिझाईनमध्ये त्यावेळेला चांगल्या बऱ्यापैकी लक्ष देते. आणि त्यांची बिल्ड क्वालिटी आणि इंजिन रिलायबिलिटीसाठी तर बाय होंडा जगात सगळ्यात चांगली आणि बोलतात ना बेस्ट कंपनी मानली जाते. आणि या गाडीचं एक होंडा गाड्यांचं मित्रांनो एक जॅपनीज गाडीचं एक तसं असतं ना, की जॅपनीज गाड्या आपल्याला जर्मन गाड्यांपेक्षा म्हणतात ना तेवढ्या आपल्याला खिशाला कॉस्टली नाही पडत. आपण थोड्याशा इंडियन बजेटमध्ये किंवा कमी खर्चामध्ये या गाड्या आपण थोड्याशा यूज करू शकतो किंवा वापरू शकतो. सो आपल्या समोर जो आता मित्रांनो होंडा सिटीचा मॉडेल आहे, हा 2014चा डिझेल ओनर आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे. 72,000 किलोमीटर चालली आहे. आणि या गाडीची जी आपली डीलर आस्किंग प्राइस आहे ती आहे 4,60,000. तर मित्रांनो, मीरा भाईंदरचा अजून एक सेकंड हँड डीलरशिप आपण कव्हर केलेली आहे. आणि इथून पुढे आपण असे डीलरशिप कव्हर करणार आहेत. काही डीलरशिप आपल्याला बोलतात ना व्हिडिओ काढायला किंवा कव्हर करायला परमिशन नाही देते. पण मला जेवढे डीलरशिप मित्रांनो कव्हर करता येणार आहेत ना मीरा भाईंदरचे, तेवढे मी करणार आहे. आणि इथून पुढे आता याच्या पुढचा व्लॉग आहे मित्रांनो एक आदित्य कार ज्यांचा आपण केल्यावर त्यांच्याकडे आता स्टॉक अपडेट झाला आणि त्यांच्याकडे मस्त मस्त गाड्या आल्यात. तर याच्या पुढचाही व्लॉग मित्रांनो सेकंड हँड गाडीचा मिस नाही करा. लवकरच तो व्लॉग सुद्धा चॅनलवरती येणार आहे. सो धन्यवाद मित्रांनो, चॅनलशी कनेक्ट केल्याबद्दल, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ.